नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहूया या राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात मूळ वेतनाच्या 15% वाढ करण्याबाबत परिपत्रक निर्गमित दिनांक 8/12/2025। जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती। त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती। वित्त विभागामार्फत दिनांक 8/12/2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहेत की आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांना मूळ वेतनाच्या 15% किमान 200 रुपये व कमाल 1500 रुपये प्रोत्साहन भत्ता कोषागार उपकोषागार कार्यालयाकडून पुनर्निर्णय करण्याचे निर्देश संबंधित कोषागार कार्यालयांना देण्यात आले आहेत। सदर भत्ता हा 6व्या वेतन आयोगातील मूळ वेतनाच्या 15% किमान 200 रुपये तर कमाल 1500 रुपये कमाल मर्यादेत दरमहा भत्ता अनुज्ञेय करण्यात येणार आहे। सदर भत्ता हा नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये मुख्यालयी असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनाच अनुज्ञेय करण्यात येणार आहे। मात्र नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील क्षेत्र वगळता इतर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना सदर लाभ मिळणार नाही। या निर्णयामुळे आदिवासी विभाग अंतर्गत येणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांना सदर वाढीव प्रोत्साहन भत्ताचा लाभ मिळणार आहे। तसेच देय असल्यास प्रोत्साहन भत्ता फरकाची रक्कम देखील अनुज्ञेय केली जाणार आहे। याचा मोठा लाभ कमी मूळ वेतन असणाऱ्यांना कमी प्रोत्साहन भत्ता दिला जात होता, त्यांना आता दरमहा वेतनात 1500 रुपयांची वाढ होणार आहे।